हालेलुया. यस, आपण सर्वजण आपल्या जागेवर उठून उभं राहूयात. त्या देवानं आजचा सुंदरसा दिवस आमच्या आयुष्याला जोडला, त्या प्रभूला आपण धन्यवाद देऊयात. प्रभूमध्ये आनंद करूयात. त्याच्या स्तुतीस्तवनातला आनंद, त्याच्या उपासनेतला आनंद, त्याचं वचन ऐकण्याचा आनंद, तो यास आपण उपभोगूयात. आपलं अंतःकरण देवासाठी उन्नत करा. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून आपल्या प्रभूला आपण शरण जाऊयात, कारण तो आमचं शरणस्थान आहे. हालेलुया. Blessed be the name of the Lord. We worship you, Lord. Hallelujah. स्वर्गीच्या देवा, आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या प्रतापी नावाची स्तुती करतो देवा. तो अद्भुत कृत्य करणारा देव. म्हणून तर मोशे म्हणतो, हे देवा, सर्व देवाहून तुझ्यासारखा कोण? पावित्र्यामुळं वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा तुझ्यासारखा कोण? देवा, तुझ्या समान कोणी देव नाही. तू जो आहेस तो आहेस. हालेलुया. हालेलुया. आम्ही तुला शरण येतो देवा, कारण तू आमचं शरणस्थान आहे. धन्यवाद प्रभू. धन्यवाद आमच्या देवा. धन्यवाद आमच्या पित्या. प्रभूचं सानिध्य आपल्यामध्ये असताना सुरुवातीची प्रार्थना बंधू घोरपडे आपल्यासाठी करतील. या उपासनेस हे तुला गौरव, तुला भगवान करतो. आणि बाबा, ही जी उपासना ही तुझ्या आम्ही तुझ्या पवित्र, तू ये तुझ्या आत्म्याच्या द्वारे चाल. येशूच्या नावाने. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती हो. आराधना करत त्याच्या परमपवित्र स्थानामध्ये, त्याच्या अंगणातून त्याच्या परमपवित्र स्थानामध्ये आपण जाऊयात, कारण आमचा देव चांगला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती हो. या नव्या वर्षामध्ये पुन्हा देवाने आराधनेसाठी या पहिल्या नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी त्याच्या मंदिरामध्ये आम्हास एकवटलेला आहे. आणि देवाची स्तुती हो. मंदिरामध्ये असणारे देवाचे लोक आणि आपापल्या घरामधून आराधना करत असणारे आमचे लोक आज देवाचं स्तवन आत्म्याने आणि खरेपणाने करतील. का तुम्ही तयार आहात? हालेलुया. कारण देवाचं वचन सांगते की हे परमेश्वरा, वर्षाचा क्रम चालू असताना आपल्या कामाचे पुनर्जीवन कर. वर्षाचा क्रम चालू असताना ते प्रगट कर. आणि देव या वर्षामध्ये जे जे आम्ही आपल्या देवासाठी केलं ते सर्व
या वर्षामध्ये तो प्रत्यास आणणार आहेत. म्हणून देवावर विश्वास ठेवून आत्म्याने आणि खरेपणाने त्या देवाला धन्यवाद देऊयात. अंतकरणपूर्वक आदर के योग्य और महिमा के योग्य है तू हो. आदर के योग्य और महिमा के योग्य और स्तुति के योग्य है वो. आदर के योग्य और महिमा के योग्य और स्तुति के योग्य है वो. बेटे के लहू से छुड़ाया मुझे, आत्मा में आजाद किया. आदर के योग्य और महिमा के योग्य और स्तुति के योग्य है वो. आदर के योग्य और महिमा के योग्य और स्तुति के योग्य है योग्य और आदर के योग्य और महिमा के योग्य और स्तुति के योग्य है वो. आदर के योग्य और महिमा के योग्य और स्तुति के योग्य है वो. के लहू से छुड़ाया मुझे, आत्मा में आजाद किया. आदर के योग्य और महिमा के योग्य और स्तुति के योग्य है वो. आदर के योग्य और महिमा के योग्य और स्तुति के योग्य है वो. मनाए हम यीशु की जय उत्सव मनाए. मनाए हम यीशु की जय उत्सव मनाए. यीशु ने पराक्रम के काम किए, यीशु ने पराक्रम के काम किए, यीशु ने पराक्रम के काम किए. यीशु की जय उत्सव मनाए. हालेलुया. हालेलुया. त्या देवाचं गौरव आत्म्याने आणि खरेपणाने आपण करूयात. हालेलुया. कारण या वर्षामध्ये देव आम्हास अनेक आनंद आणि अनेक आशीर्वाद देण्याचं अभिवचन आहे. आणि देव आपलं अभिवचन पूर्ण करण्यास सदैव सावध असतो असं देवाचं वचन सांगते. त्याच्या गौरवात गाऊया. आया है येशू देने को खुशिया. आया है यीशु देने को खुशियाँ, जाते रहेंगे अब गम. आया है यीशु देने को खुशियाँ, जाते रहेंगे अब गम. महिमा में उसके जल्लोष करेंगे, नाचेंगे गाएंगे हम. महिमा में उसके जल्लोष करेंगे, नाचेंगे गाएंगे हम. आया है यीशु देने को खुशियाँ, जाते रहेंगे अब गम. आया है यीशु देने को खुशियाँ, जाते रहेंगे अब गम. महिमा में उसके जल्लोष करेंगे, नाचेंगे गाएंगे हम. महिमा में उसके जल्लोष करेंगे, नाचेंगे गाएंगे हम. होसाना होसाना नारे लगाओ, ढोलक बजाओ डम डम. होसाना होसाना नारे लगाओ, ढोलक बजाओ डम डम. महिमा में उसके जल्लोष करेंगे, नाचेंगे गाएंगे हम. महिमा में उसके जल्लोष करेंगे, नाचेंगे गाएंगे हम. शैतान को कुचला है, शैतान को कुचला है, यीशु ने सलीब पर तोड़ा है उसका भरम.
देवाने आम्हास मोठा आनंद दिलेला आहे. देवाचं वचन आम्हास शिकवते आणि ख्रिसमसच्या वचनामध्ये आम्ही हे शिकलो. हे सर्व श्रुत वचन आहे की देवाने मोठा आनंद प्रभू येशूच्या द्वारा आम्हास दिलेला आहे आणि हा आनंद आम्ही रोज आणि रोज करत राहावात. आणि त्या कारण देवाने आम्हास त्याच्या जयाच्या उत्सवामध्ये चाललेला आहे, म्हणून आम्हास देवाला धन्यवाद देण्यासाठी कारण आहे. हालेलुया. मुझसे यीशु तूने प्यार किया, धन्यवाद. मुझको तूने उद्धार दिया, धन्यवाद. मेरे पापों के लिए तूने लहू बहाया, धन्यवाद. मेरे पापों के लिए तूने लहू बहाया, धन्यवाद. धन्यवाद 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 यीशु. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हर खतरों से तू बचाता है, धन्यवाद. हर बंधन से तू छुड़ाता है, धन्यवाद. हर खतरों से तू बचाता है, धन्यवाद. हर बंधन से तू छुड़ाता है, धन्यवाद. तेरे वचनों से मुझे तू बल देता, धन्यवाद. तेरे वचनों से मुझे तू बल देता, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. हर व्यक्ति को सुनता है. हर विनती को तू सुनता है, धन्यवाद. चंगाई क्षमा तू देता है, धन्यवाद. हर विनती को तू सुनता है, धन्यवाद. चंगाई क्षमा तू देता है, धन्यवाद. मेरी हर एक मेरी हर एक इच्छा को तू पूर्ण करता, धन्यवाद. मेरी हर एक इच्छा को तू पूर्ण करता, धन्यवाद. धन्यवाद 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 यीशु. धन्यवाद धन्यवाद
देवांना आपण आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेकडे देवाला जो आराधनेस योग्य देव परमेश्वर आहे त्या देवाला आराधना, त्या देवाला गौरव देऊया. कारण आदर, सन्मान, गौरव, शोभा आणि पराक्रम हे केवळ त्याचंच आहे. आदर और महिमा तुझे, ज्ञान और धन्यवाद प्रभु, तेरे स्तुति और शक्ति प्रशंसा सदा सर्वदा. ज्ञान और धन्यवाद प्रभु, तेरी स्तुति और शक्ति प्रशंसा सदा सर्वदा. सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर जो है और था और रहेगा. सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर जो है और था और रहेगा. तेरी महिमा होवे सदा. मेरे जीवन में महिमा होवे सदा. मेरे जीवन में सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर जो है और था और रहेगा. सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर जो है और था और रहेगा. सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर जो है और था और रहेगा. सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर जो है और था और रहेगा. तो देव सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सर्वज्ञानी, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता तो देव परमेश्वर. हालेलुया. आदर, महिमा, सन्मान, गौरव त्या राजांच्या राजाचा आहे. बायबल सांगतं 24 वडील आणि 4 प्राणी, ते वडील आपल्या मुकुटानिशी त्याच्या सिंहासनासमोर झुकून त्याला दंडवत घालतात आणि त्याचा धन्यवाद करतात, त्याला महिमा देतात. कारण सर्व आदर, सर्व महिमा केवळ त्याचीच आहे. त्या देवाची आराधना. तेरी जय हो,
तेरी जय हो, तेरी जय हो, तेरी जय हो, तेरी जय हो, तेरी जय। हालेलुया, 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 हालेलुया। तेरी जय हो, 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 तेरी जय। हालेलुया, 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 हालेलुया। तू सामने तुझको निहारो, आत्मा और सच्चाई से आराधना करो। प्रभु तू सामने तुझको निहारो, आत्मा और सच्चाई से आराधना करो। हालेलुया, 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 हालेलुया। सिंहासन पर विराजे मेमने की जय हो, धन्यवाद आदर महिमा राज युगान्युग हो। सिंहासन पर विराजे मेमने की जय हो, धन्यवाद आदर महिमा राज युगान्युग हो। हालेलुया, 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 हालेलुया। तेरी जय हो, 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 तेरी जय। हालेलुया, 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 राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, तुला आम्ही झुकून दंडवत करतो माझे, कारण तू आमचा देव परमेश्वर आहेस, कधी न बदलणारा देव परमेश्वर, अद्भुत, पवित्र, थोर, न्यायी,
प्रतापी तू आमचा देव. सर्व आदर, सर्व महिमा, सर्व सन्मान, शोभा आणि गौरव, पराक्रम केवळ तुझ्या आणि तुझ्याच. सर्व धरित्री तू समोर स्तब्ध राहते. तुझे लोक या आम्ही सुद्धा तुझ्या पुढ्यात. तू आमचा राजा, तू आमचा, तुझी प्रभुता आम्हावर टाकाव माझी. तुझी सेवा गौरव आणि हालेलुया. प्रभूचं सानिध्य आम्हामध्ये त्यावेळेस ब्रदर शशिकांत प्रार्थनेमध्ये राजासनावर बसलेला व कोकरा याला धन्यवाद, सन्मान, गौरव, पराक्रम आज व गाणी असो. इसलाच्या सवनात बसती करणाऱ्या माझ्या जिवंत देवा, आज पुन्हा एक वार माझ्या देवा 2021 मधल्या पहिल्या रविवारी प्रभोजी तुझ्या सानिध्यात, तुझ्या समक्षतेमध्ये पुन्हा एक वार माझ्या देवा येण्याची संधी तू आम्हा प्रत्येकाला दिलीस, त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. हो, तुझं वचन सांगतं पा बंधूंचं ऐक्याने एकत्र मिळणं किती आणि चांगलं आहे माझ्या देवा. आज खरोखर भाऊजी ती धन्यता तू आम्हाला दिलीस मा देवा. तुझं नाम संकीर्तन करण्याची संधी तू आम्हा प्रत्येकाला दिलीस माझ्या जिवंत देवा. आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या जिवंत देवा. आज नव्याने पुन्हा एक वार माझ्या देवा तुझ्यासाठी उंच आसन करण्यासाठी, तुझ्यासाठी वेदी उभारण्याची संधी दिलीस माझ्या जिवंत देवा. ओटाचं फळ, स्तुतीचा यज्ञ यांचा अर्पण करण्यासाठी तुझी कृपा तो आम्हा प्रत्येकाला पुरवलीस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो माझ्या देवंत देवा. निश्चितच माझा देवा तुझ्या वचनात सांगितल्याप्रमाणे आज तुला या ठिकाणातून आवडीची फळं तू सेवन केलीस माझ्या जिवंत देवा, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो माझ्या देवा. रोजी ज्या ज्या ठिकाणात माझ्या देवा ही उपासना केली गेलेली आहे माझ्या देवा, तो प्रत्येक परिसर माझ्या देवा तुझ्या समक्षतेने तू व्यापून टाकलास माझ्या देवा. तो आपलं वात्सल्याचं सिंहासन त्या ठिकाणी स्थापलंस माझ्या देवा, आणि त्या सिंहासनावर तू विराजमान असताना माझ्या देवा आज पुन्हा एक वार नव्याने आम्ही तुझ्याकडे पाहतो माझ्या जिवंत देवा. आज रोजी ते सामर्थ्यदायी वचनासाठी आम्ही आमची तयारी करून घेतलेली असताना माझ्या देवा हो तू आमच्याशी बोल माझ्या देवा. तुझ्या वचनांच्या द्वारे, तुझ्या दासांच्या द्वारे तू आमच्याशी बोल असे मी तुला विनंती करतो माझ्या देवा. आणि या 2021 मध्ये माझ्या देवा तुझ्या कृपेने आम्ही प्रवास करत असताना माझ्या देवा या प्रवासासाठी आवश्यक असणारी सामग्री तुझ्या वचनाच्या द्वारे आज आम्हा प्रत्येकाला देत असताना माझ्या देवा वचनाचं स्वीकार करण्यासाठी लागणारी दैवी कृपा आम्हा प्रत्येकाला प्राप्त होऊ दे. ऐकणारे कान, समजणारं मन प्रत्येकाला तू दे असे मी तुला विनंती करतो माझ्या देवा. वचन ऐकत असताना माझ्या देवा ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या अंतकणामध्ये उकळ्या फुटू देत असे मी तुला विनंती करतो. अंतकणाला चुरचूर लागू देत असे मी तुला विनंती करतो माझ्या जिवंत देवा. आणि जे आमचं तुझं वचन माझ्या देवा आमच्या जीवनाला कलाटणी देणार आहे, आमची परिस्थिती बदलणार आहे माझ्या देवा, त्या वचनाकडे आम्ही आमची दृष्टी लावतो माझ्या देवा. सर्व अंधकाच्या शक्तीच्या विरोधात ख्रिस्त येशूच्या नामामध्ये आम्ही उभे राहतो माझ्या देवा. जेथे देवाचा आत्मा आहे तेथे मोकळीकता आहे. तुझी मोकळीकता माझ्या देवा प्रत्येकाला स्पर्शू दे असे मी तुला विनंती करतो माझ्या देवा. तुझं दर्शन प्रत्येकाला घडू दे, तुझा प्रसाद प्रत्येकावरती घडू देत असे मी तुला विनंती करतो माझ्या देवा. आणि माझ्या जिवंत देवा आम्ही प्रत्येक जण स्वामीला उपयोगी पडणारं मानाचं पात्र म्हणून तुझ्या सेवेसाठी, तुझ्या गौरवासाठी, तुझ्या वचनांच्या द्वारे आम्हाला सज्ज कर, तयार कर तुला विनंती करतो माझ्या जिवंत देवा. ज्याप्रमाणे 5 शहाण्या कुमारी माझ्या देवा तत्पर होत्या, जागृत होत्या, ती तत्परता, ती जागरूकता माझ्या देवा तुझ्या वचनांच्या द्वारे आम्हा प्रत्येकामध्ये उत्तेजन देणारी ठेवू दे अशी मी तुला विनंती करतो माझ्या जिवंत देवा. आणि माझ्या जिवंत देवा हे तुझ्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. आज तेच सामर्थ्य पुन्हा एक वार माझ्या देवा प्रभूची मंडळीतून वाहू देत असे मी तुला विनंती करतो माझ्या देवा. वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाला अभिषेक कर तुला विनंती करतो माझ्या देवा. तुझा अभिषेक प्रत्येकाला चालू दे अशा मी तुला विनंती करतो माझ्या जिवंत देवा. आणि त्यातून तुझं गौरव आम्हा प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे होऊ दे अशा मी तुला विनंती करतो माझ्या देवा. प्रभूजी वचनाला विरोध करणाऱ्या सर्व अंधकाच्या शक्तीच्या विरोधात आम्ही उभे राहतो माझ्या देवा. आणि प्रत्येक ठिकाणामध्ये तुझं प्रभुत्व, तुझं स्वामित्व आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारतो माझ्या जिवंत देवा. तुझा आत्मा आम्हा प्रत्येकाला चालू दे अशी विनंती करत सर्व गोष्टी तुला धन्यवाद देत आभार मानत प्रार्थना विनंती ख्रिस्त येशूच्या द्वारे मागतो पित्या तो एक आमेन. त्या जागेवर आपण बसू.
देऊयात. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया हालेलुया. सर्व समर्थ जिवंत देवाला यास आपण धन्यवाद देऊयात, कारण देव चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Let's give thanks to the glorious God, for He is good and His mercy endures forever. नवीन वर्षाच्या या पहिल्या रविवारी ख्रिस्त येशूच्या नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचं यास आम्ही स्वागत करतो. Welcome you all on the first Sunday in the name of Lord Jesus. 2021 साल सुरू झालेला आहे The year 2021 has begun, आणि नवीन वर्षाचं स्वागत आम्ही मोठ्या जल्लोषात करतो. and we celebrate the new year with great joy. ज्या आवेशानं किंवा ज्या जल्लोषाने आम्ही त्या नवीन वर्षाचं स्वागत करतो, The excitement celebrate the new year with, तसंच आम्ही पाहतो की रोजचा दिवस आम्ही तसा आनंद आणि जल्लोष करणं प्रभूमध्ये आणि गरजेचं आहे. that's how we need to celebrate our each day with a joy in Lord. कारण प्रत्येक दिवस आमच्यासाठी नवीन असतो Because each day is new for us. आणि म्हणून तो पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की हा दिवस परमेश्वरानं नेमलाय, यात आपण उल्हास व आनंद करू. That's why the scripture says that this is the day that the Lord has made, and let's rejoice in it. प्रियानो, जग अतिशय भयग्रस्त अवस्थेमध्ये आहे, The world is in a troubled situation. पण देवानं आम्हाला जो आनंद दिलेला आहे, देवानं जो आम्हाला जी शांती दिलेली आहे, त्या आनंदाचा उपभोग आम्ही रोज घेणं गरजेचं आहे. The peace and the happiness that Lord has given, we need to experience it every day. नवीन वर्षाचा आम्ही पाहतो पहिलाच दिवस आम्ही आणि सूर्यास्त झाला आणि काही तासामध्येच टीव्हीच्या बातम्याच्या ज्या चॅनलमध्ये आहे बातमी आलेली आहे. The first day of the year, there was sunset, and we saw there was some news on the television. आणि भीती घालणारी ती बातमी आहे. Those were scary. जगप्रसिद्ध आणि भविष्यवेत्ता, तो काय नाव त्याचं, काय करते The famous astrologer Nostradamus, हा, त्याची भविष्यवाणी काल टीव्हीला आणि बातम्यामध्ये सांगत होते. there were his news on the television. आणि ते त्या ठिकाणी म्हणत होते की एक मोठा धूमकेतू या 2021 सालामध्ये पृथ्वीच्या एका विशिष्ट भागावर मोठ्या वेगानं येऊन तो आदळणार आहे. There's going to be a huge comet, and it's going to hit the earth with a great speed. आणि हिरोशिमा नागासाकी शहरांवर अमेरिकेने जो अणुबॉम्ब टाकला होता त्याच्या कितीतरी पटीनं अधिक त्याची तीव्रता असणार आहे. And the speed is going to be more than that of Hiroshima Nagasaki bombs. आणि त्या ज्या भागामध्ये तो पडेल तिथली मानव जो आहे तो नष्ट, मनुष्य वस्ती नष्ट होण्याची शक्यता आहे. The place where it's going to hit, the life is going to be destroyed. आणि भूकंप मोठमोठे होणार आहेत. There are going to be great earthquakes. आणि मी पाहतो पाणी आणि या रोगापेक्षा अधिक मोठे रोग त्या ठिकाणी येणार आहे. There are going to be great diseases than this one. आणि ती बातमी ऐकत असताना While listening to this news, मला एका कवीची आणि ओळी आठवल्या. I remembered the lines of poems. आणि ते कवी म्हणतात की भय इथले संपत नाही. The fear does not end. आणि ज्यास आम्ही विश्वासामध्ये असतो When we are in faith, त्यास आम्ही म्हणू शकतो आनंद माझ्यातला संपत नाही. हालेलुया. and that's when we can say that the joy doesn't end. म्हणून प्रियानो, चारी बाजूनं भय निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत किंवा आणि बातम्या येत आहेत. There are news that are scary from all sides. पण 2021 वर्षापूर्वी स्वर्गातून एक चांगली बातमी आली. But 21 years back, there was a great news coming from heaven. देवानं आपला प्रिय पुत्र पाठवला. God sent His beloved Son. आमच्या पापांची त्याने आम्हाला क्षमा केली. He forgave us for our sins. आमचे दुःख, आमचे उसासे, आमचे रोग, आमचे आजार, आमचं मरण त्याने आमच्यातून काढून टाकलं. He took our sadness, our pain, and our death from us. आमच्यातलं भय त्याने काढून टाकलं. He took the fear out of us. आणि एक नवीन जीवन त्याने आम्हाला दिलेलं आहे. And He gave us a new life. आम्ही पाहतो सार्वकालिक जीवन त्याने आम्हाला दिलेलं आहे. He gave us an everlasting life. युगानयुगचं दीर्घायुष्य त्याने आम्हाला दिलेलं आहे. He gave us a life forever. जग आणि जगातल्या गोष्टी नाहीशा होत आहेत. The things of the world are destroying. जग नाशाकडे चाललेलं आहे. The world is going towards पण perishment. तुम्ही आणि मी, But you and me, आम्ही देवाचे लोक, we are the people of God. आम्ही विश्वासणारे लोक, We are the people of faith. ज्यास आम्ही देवाच्या नियमाप्रमाणे मार्गक्रमण करतो, When we walk according to the Lord, ज्यास देवा
देवाच्या वचनानुसार आम्ही विश्वासानं पावलं उचलतो, when we walk according to faith, आम्ही डोळ्याने दिसतो तसं न चालता आम्ही विश्वासानं मार्गक्रमण करतो. when we walk as per faith without seeing, प्रियानो, मार्गामध्ये किती भयावस्था आली तरी मी पाहतो त्यातून पार नेणारा आणि आम्हाला त्या वचनामध्ये घेऊन जाणार तो देव आमच्या बरोबर आहे आणि आम्हाला त्याची खात्री आहे. हालेलुया. no matter what comes in our way, we know that our Lord is able to take us to the next side. म्हणून जगातल्या बातम्यांकडे लक्ष न देता So, not paying attention to the news of the world, देवाचा आत्मा रोज माझ्याशी जे बोलत आहे, what the Spirit of the Lord speaks to us, जिवंत वचनातून देवाचा आत्मा आमच्याशी बोलतो, through the living word, He speaks to us, आमचं मार्गदर्शन तो करतो. He guides us, त्या आत्म्याची वाणी आम्ही ऐकून प्रियानो we listen to His आम्ही voice, त्या मार्गामध्ये चालणं अतिशय गरजेचं आहे. we need to walk in Him. आम्ही पाहतो मागच्या वेळेस आम्ही पाहिलं यशाचा स्तोत्र संहिता याचा 119 अध्याय आणि त्याचं 33 वचन आम्ही काही वेळ काय त्याच्यातल्या काही गोष्टी आम्ही अभ्यासल्या आहेत. Last time we saw Psalms 119:33. आणि त्या पुढच्या काही गोष्टी आता मी पाहणार आहोत. We're going to see further. त्यातलं वचन 33 वचन कोणीतरी वाचा. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव. तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव. म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून मी शेवटपर्यंत धरून राहील. It says, teach me, O Lord, the way of your statutes, and I shall keep it to the end. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, Here the word of God tells us, स्तोत्रकर्ता या ठिकाणी प्रार्थना करत आहे. the psalmist is praying. तो म्हणतो, हे परमेश्वरा, He says, O Lord, हे माझ्या देवा, O my God, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव. teach me the way of your statutes. दुसऱ्या एका भाषांतरामध्ये लिहिले, तू आपल्या नियमांचा मार्ग मला शिकव. हालेलुया. In another Bible, it's written that you teach me your ways. म्हणजे काय होणार आहे? So what will happen? तो म्हणतो की तो मी शेवटपर्यंत धरून राहील. So I shall keep it to the end. देवाच्या नियमांचा मार्ग. हालेलुया. The way of the statutes of the Lord. नियम म्हणजे मी पाहतो वागण्याची एक ठराविक पद्धत. Statutes or law is a way of behaving. नियम म्हणजे ठराविक पद्धत आहे It is a particular way. आणि तो पॅटर्न किंवा ते आम्ही पाहतो एक ठराविक पद्धतीमध्येच आम्हाला वाटचाल करणं गरजेचं आहे. And we see that we have to walk in a particular pattern itself. नियमशास्त्र जे देवाने इस्रायल लोकांना दिलं The scripture and the testament that God gave to the Israelites, म्हणजे नक्की काय दिलेलं आहे? what did He actually give तर them? देवाच्या मार्गामध्ये चालण्याची ठराविक पद्धती जी आहे ती पद्धत किंवा आम्ही पाहतो आणि तो मार्ग देवानं त्यांना शिकवलेला आहे. That is, He's given them a particular way of walking in the way of the Lord. याचा अर्थ आम्ही पाहतो की आम्हाला आध्यात्मिक जीवन जगत असताना आम्हाला असताना किंवा विश्वासाचं जीवन जगत असताना एक ठराविक पद्धत जी देवानं नेमलेली आहे किंवा देवानं निर्मिलेली आहे त्या ठराविक पद्धतीमध्ये आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनाची वाटचाल करायची आहे. So we see while walking in faith, we have a particular way through which we have to walk. म्हणून तो म्हणतो, तो आपल्या नियमांचा मार्ग मला शिकव. So He says that teach me your ways, म्हणजे तो मी शेवटपर्यंत दृढ धरून ठेवेल. and I shall keep it to the end. आणि मागच्या मी पाहिलं 1 तारखेला काय हे वर्ष प्रसादाचं वर्ष आहे. Last time we saw that this year is going to be a year of देवानं blessings. ते भूषित केलेलं आहे. God has told it. आणि देवाचं वचन आम्हाला काय सांगतं? What does the word of God say? स्तोत्र संहिता याचा 65 अध्याय आणि त्याचं 11 वचन In Psalms 65, सर्वांना परिचित असं वचन आहे. 11. तू आपल्या प्रसादाने तू आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करीतो. पहा, तू आपल्या प्रसादाने म्हणजे आपल्या कृपेनं वर्ष भूषित करतो, म्हणजे ते सुशोभित करतो. पुढं, आणि तुझे मार्ग आणि तुझे मार्ग समृद्धीमय झाले आहे. समृद्धीमय झाले आहेत. तुझ्या नियमांचा मार्ग स्तोत्रकर्ता म्हणतो, त्या ठिकाणी म्हणतो की तुझे मार्ग समृद्धीमय झालेले आहेत. Psalm 65:11. You crown the year with your goodness, and your paths drip with abundance. पण त्या देव म्हणतो की वर्ष जे आहे देवाच्या प्रसादाने ते भूषित केलेलं आहे. God is saying that He's crowned the year with goodness, आणि तुझे मार्ग काय लिहिलंय? and your paths समृद्धीमय झाले आहे. समृद्धीमय झाले आहे. are filled with abundance. म्हणजे देवाच्या नियमाचा मार्ग हा समृद्धीमय झालेला आहे. That is, the ways of the Lord are filled with म्हणून abundance. त्या ठराविक पद्धतीमध्ये जेव्हा आम्ही आध्यात्मिक जीवन व्यतीत करतो So when we live a spiritual life in it, आमचं जीवन समृद्धीमय होतं प्रियानो. our life is full of आमचं abundance. जीवन आशीर्वादानं भरतं. Our life is filled with blessings. एक महामार्गाची कामाची सुरुवात झालेली आहे आणि त्याचं नाव आहे समृद्धी मार्ग.
There is a way, and it is called as the way of abundance. आणि मी पाहतो त्या मार्गाविषयी सांगितलं जातं त्या रस्त्याविषयी की हा रस्ता समृद्धीच्या दिशेने देशाला नेणार आहे. And it is told that this way is going to take you to a place of abundance. आणि देवानं आमच्यासाठी स्थापलेला मार्ग जो आहे प्रियानो तो व्यंग मार्ग आहे आणि तो समृद्धीमय देवानं केलेला आहे. हा The way that God has established for us is full of आणि abundance. त्या मार्गावर तुम्ही आणि मी चालणं गरजेचं आहे. And we have to walk on that way. 119 स्तोत्राच्या 68 वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला काय सांगतं पहा. Psalms 119 we read. तू चांगला आहेस, तू चांगला आहेस, तू चांगले करीतोस, तू चांगले करीतोस, तुझे नियम मला शिकीव. तुझे नियम मला शिकव. Psalms 119:68 we read, You are good and do good. Teach me your statutes. या आठवड्याचं हे वचन आहे. This is the verse of the week. तो म्हणतो देवाचा दास म्हणतो तू चांगला आहेस, He says, You are good, तू चांगले करीतोस. you do good. आणि म्हणून मी पाहतो आमचा देव चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. That is why our God is good and His mercy आणि endures देव forever. नेहमी चांगलं ते करतो. And He always does what is good. आम्हाला कदाचित चुकीचं वाटत असेल, We might think it is wrong. आम्हाला कदाचित ते प्रतिकूल वाटत असेल, We might think it's पण unfavorable. प्रत्येक गोष्ट देवाच्या दैवी योजनेचा एक भाग आहे. But everything is a part of God's mighty plan. कारण देवाच्या परवानगीशिवाय किंवा देवाच्या आदेशाशिवाय कुठली गोष्ट होत नाही. Because nothing happens without the will of the Lord. म्हणून प्रियानो जी परिस्थिती आमच्या जीवनामध्ये निर्माण होते So whatever situation comes in our त्या lives, परिस्थितीविषयी आम्ही मनन करणे किंवा त्या परिस्थिती जाणून घेऊन आम्ही देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. we need to meditate on the situation and give thanks to our कारण Lord. कुठली गोष्ट आमच्या नाशासाठी नाही, Because nothing is for our तर perishment, प्रत्येक गोष्ट आमच्या उन्नतीसाठी आमच्या प्रगतीसाठी आहे प्रियानो. but everything is for our progress. आमच्या परीक्षेमधून आम्ही जात असताना परीक्षा आमच्या नाशासाठी नाही प्रियानो. While times of troubles, those are not for our perishment. संकट जरी आलं तरी ते संकट आमच्या नाशासाठी नाही. The troubled times are not for our म्हणून perishment. देवाचा दास म्हणतो माझं अरिष्ट झालं त्यामुळे माझं बरं झालं कारण त्याने करून मी तुझे नियम शिकलो. The servant says that it was good that something wrong happened with me so that I could worship you. म्हणजे माझ्यावर अरिष्ट आलं, माझं बरं झालं, मी तुझे नियम शिकलो म्हणजे मी तुझ्या मार्गामध्ये चालण्याची जी ठराविक पद्धती आहे ती मी शिकलेलो आहे. Because there were wrong times in my life, I learned to walk in your way. आणि म्हणून प्रियानो सर्व परिस्थिती आमच्यासाठी देवापासून आलेली आहे. Everything comes from the Lord. ती सर्व आमच्यासाठी चांगली आहे. Everything is good. म्हणून आम्ही पाहतो कोविड-19 आलं, अनेकाने आणि भविष्यवाणी केल्या, अनेक गोष्टी केल्या. का आलं, कसं आलं ते देवापासून आहे काय सैतानापासून आहे, या सर्व गोष्टींचं अतिशय विवेचन झालं, ते चर्चा झाली. पण आम्ही पाहतो की देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की देव चांगलं करतो. हालेलुया. There were many people thinking if COVID is good or bad and if it's come from God or the Satan, but we know that it is from God and we give glory. आम्ही पाहतो त्या दिवसामध्ये आम्हाला आता मनन करण्याची संधी मिळाली. We got to meditate on the Lord's word in those days. आम्हाला अधिक देवाजवळ जाण्याची संधी मिळाली. We got closer to God. आम्हाला अधिक प्रार्थना करण्याची संधी मिळाली. We got a chance to pray. आम्हाला अधिक देवाचं वचन वाचण्याची संधी मिळाली. We got a chance to read the आम्ही word. अधिक वेळ देवाच्या सानिध्यामध्ये अन्य भाषा बोलू शकलो. We got a time to speak in tongues. प्रियानो ती गोष्ट आमच्यासाठी चांगली घडलेली आहे. The thing that happened was good. या परिस्थितीमुळे आम्ही देवाच्या अधिक जवळ आलेलो आहोत. Because of these times we got closer to God. आम्ही देवाचे नियम शिकलेलो आहोत. We learned His ती statutes. ठराविक पद्धत आम्ही आत्मसात केलेली आहे. We have accepted the particular way. आणि तो नियमाचा मार्ग समृद्धीमय देवानं केलेला आहे. And Lord has made this way full of abundance. म्हणून तो म्हणतो तू चांगला आहेस, तू चांगले करतो, तुझे नियम मला शिकव. So that's why He says that you are good, you do good, and teach me your statutes. म्हणजे मला ती ठराविक पद्धत तू शिकव माझ्या देवा. He says that teach me the particular way, म्हणजे मला मी आशीर्वादित होईल, so I will be blessed. मला समृद्धी प्राप्त होईल. I will receive blessings. तुझा मार्ग समृद्धीमय झालेला आहे Your way is full of abundance. आणि त्या मार्गाने चालणारा प्रत्येक जण समृद्धीच्या दिशेने वाटचाल करणारा ठरतो प्रियान. And everyone who walks on that way reaches abundance. तो म्हणतो की तो मार्ग मला शिकव, नियमांचा मार्ग मला शिकव म्हणजे मी शेवटपर्यंत धरून राही. He says that teach me the way so that I will remain in it forever. मागच्या आम्ही पाहिलं नियमांचं महत्व काय आहे. Last time we saw the importance of the त्या- laws. नियमांचं महत्व काय ते आम्ही पाहिलं. We saw the importance of laws. आणि शिकण्याची वृत्ती आमच्यामध्ये असावं त्याविषयी आम्ही पाहिलं. We also saw we need to have an attitude of आज आम्ही learning. पाहिलं की चिकाटी आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. Today we saw that we need to have determination. दृढ निश्चयानं प्रभूला बिलगून राहणं गरजेचं आहे.
We need to stay close to God. परिस्थिती कशी आली No matter what the times तरी मी are, माझ्या देवाला धरून राहणार आहे. I need to stay close to my God. देवाच्या नियमाचा मार्ग मी सोडणार नाही. I would not leave the law and the way of my तो Lord. मार्ग मला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जातो. It will take me to an eternal life. देवाचं वचन आम्हाला सांगतं The word of God says, पडद्यातून म्हणजे स्वदेहातून त्यानं नवीन आणि जीवनयुक्त मार्गाची स्थापना केली. He has established a new life. आणि त्या मार्गातून येशूच्या रक्ताद्वारे आम्हाला परमपवित्र स्थानामध्ये जाण्याचं धैर्य प्राप्त झालेलं आहे. And because of that way, through the blood of Jesus Christ, we have gone to the most holy place. तो मार्ग आम्ही त्याच्यावर चालत आहोत We are walking on this way. किंवा तो मार्ग मी अंगीकारला आहे. I have accepted this way. आता मी तो सोडणार नाही. Now I won't leave it. काही झालं तरी मी सोडणार नाही. No matter what happens, I won't leave it. मला देवाच्या मार्गामध्ये चालायचं आहे. I'm walking in His way. मला देवाच्या नियमाने चालायचं आहे. I'm walking by His law. देवाची ती ठराविक पद्धती मला आत्मसात करून त्या पद्धतीमध्ये चालायचं आहे. I have to accept it and walk in His particular way. कारण देव आमचा शास्त्रोक्त पद्धतीने झालेला जो आम्ही पाहतो यज्ञ आहे त्याचा स्वीकार तो करतो. Because God only accepts the sacrifice which is lawful. म्हणून त्याच्या मार्गामध्ये नियमाप्रमाणे चालणं ही सुद्धा एक यज्ञ आम्ही देवाला सादर करतो प्रियानो. So that is why walking in His way is also offering a आणि ते sacrifice. शास्त्रोक्त पद्धतीने असणं गरजेचं आहे. And it is lawful. देवानं स्थापल्या ठराविक पद्धतीचा तो असणं गरजेचं आहे. It has to be by the way that Lord has said. चिकाटी शिवाय काय प्राप्त होत नाही. There is nothing without determination. एखादी गोष्ट आम्ही पाहतो चिवटपणानं ते आम्ही आत्मसात करतो किंवा काही झालं तरी ते मी मिळवतो या प्रयत्नामध्ये तो असतो आम्ही असतो प्रियानो आम्हाला ते प्राप्त होतं. When we receive something, it's full of determination, and that's when we receive it in life. देवाचं वचन आम्हाला सांगतं The word of God says दोन मार्ग आहे. there are two ways. एक पसरट मार्ग आहे The one which is wide, म्हणजेच एक रुंद मार्ग आहे the one which is wide, आणि एक अरुंद मार्ग आहे. and the one which is narrow. पसरट मार्ग हा जगाचा मार्ग आहे. The wide way is the way of the त्या world. मार्गाने जाणारे बहुत आहे देवाचं वचन आम्हाला सांगतं. The word of God says that there are many people, पण अरुंद मार्गाने जाणारा हा सार्वकालिक जीवनाकडे जातो. but the narrow way leads us to an everlasting life. तो जीवनाचा मार्ग आहे. It is the way of life. म्हणून बायबल आम्हाला सांगतं So the Bible त्या says, मार्गाने नेटाने जाण्याचा प्रयत्न करा. so walk with full force on this particular way. म्हणजे त्या मार्गाने नेटानं जाणं म्हणजे त्यासाठी आम्हाला आमच्यामध्ये चिवटपणा आमच्यामध्ये ती चिकाटी असणं गरजेचं आहे. So we need to have that determination, आणि पाहतो आम्ही शेवटपर्यंत तो चिवटपणा ठेवणं गरजेचं आहे. and we need to have this determination till the end. योबाचं पुस्तक The book of Job याचा 17वा अध्याय 17, आणि त्याचं 9वं वचन. 9. तरी धार्मिक तरी धार्मिक आपला मार्ग धरून राहील. आपला मार्ग धरून राहील. निर्मळ हाताच्या मनुष्यास निर्मळ हाताच्या मनुष्यास अधिकाधिक शक्ती प्राप्त होईल. अधिकाधिक शक्ती प्राप्त होईल. Job 17:9 we read, Yet the righteous will hold to his way, and he who has clean hands will be stronger and stronger. पण या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं The word of God is telling us, तरी धार्मिक प्रियानो the righteous, नव्या कराराप्रमाणे धार्मिक तो आहे जो ख्रिस्ताच्या रक्तानं धुतलेला आहे. the righteous is one who is washed by the blood of the Christ. धार्मिकतेच्या झग्यानं देवानं त्याला आच्छादलेला आहे. God has dressed him with the robe of the त्याने righteousness. आपल्या पापाचा पश्चाताप केलेला आहे. He has repented. त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारलेला आहे. He has accepted Jesus Christ as his personal savior. आणि असा तो धार्मिक मनुष्य, And this righteous man, असा तो विश्वासणारा, this believer, असा तो देवाचा शिष्य, the servant of God, असा तो देवाचा उपासक this worshipper, आपला मार्ग धरून राहील. will hold on to his ways. कारण त्याला त्या मार्गाची खात्री आहे. Because he is sure of that way. हा मार्ग सोडून मी दुसऱ्या मार्गाने जर मी गेलो If I go and walk by another way, म्हणजेच मी नाशाच्या मार्गाने जात आहे. that is, I'm going to a way of मी perishment. जगाच्या मार्गाने जात आहे. I'm walking by the way of the world, त्याच्यात माझं काय हित नाही. and there is nothing beneficial from it. देवाचा मार्ग हा खरा मार्ग आहे. But the way of the God is the real way. तो अरुंद आहे. It is narrow. जाताना थोडा त्रास होईल. You might face difficulties. प्रश्नाला सामोरं जावं लागेल. There might be troubles. संकटाला सामोरं जावं लागेल. There might be problems. पण त्या प्रश्नामध्ये त्या संकटामध्ये माझा नाश होणार नाही याची धन्य आशा ख्रिस्तामधून आम्हाला प्राप्त झालेली आहे. But we have the faith in Jesus Christ that we won't be perished though we walk that way. म्हणून मागच्या रविवारचा संदेश तुम्ही ऐकला. If you might have heard the message of last प्रभू Sunday, येशू म्हणतो चला आपण सरोवराच्या पलीकडे जाऊयात. Jesus says that let's go to the other side. मध्ये वादळ आलं There were storm, पण एकही शिष्य बुडून मेला नाही. but neither of the disciple was drowned. कारण त्यांच्यामध्ये वादळावर ताबा असणारा प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा उद्धारक तो आहे.
Because the one who has control on the storm, आणि त्या सर्व समस्येतून त्या सर्व संकटातून ते आणि पार गेलेले आहे. but he was the one to take them beyond all the storms and problems. कारण प्रभू म्हणतो की चला आपण सरोवराच्या पलीकडे जाऊया. Because Jesus says that let's go to the other side. प्रभू म्हणतो की मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जात आहे. He says that I'm going to make a place for you. माझ्या पित्याच्या घरी राहायला पुष्कळ जागा आहे, तर नाहीतर तसं मी तुम्हाला आज सांगितलं असतं. He says that there's a lot of place at my father's house, or else I would have told you so. मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो. I will go and make a place for you. एकदा का जागा तयार झाली, And once this place, मी पुन्हा येईन I'll come back आणि तुम्हाला मी घेऊन जाईन. and I'll take all of you along with me. कारण जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं ही देवाची इच्छा आहे. Because it's the will of God that we must be where He is. म्हणून प्रियानो, ते साध्य करण्यासाठी To achieve it, आम्हाला काय करायचं आहे? what should we do? आम्हाला मार्ग धरून राहायचं आहे. We need to hold on to our आम्हाला ती ways. ठराविक पद्धती अवलंबायची आहे. We need to follow the particular way. ती पद्धत मला सोडायची नाही. We need not leave it. कारण त्या पद्धतीने जर मी जातो If I'm walking by that तर मी way, इच्छित स्थळी पोहोचणार आहे. then I'm going to reach my जर मी destination. पद्धत विसरलो If I forget it, तर प्रियानो मला पोहोचण्याची खात्री नाही. then there's no assurance of reaching the म्हणून place. प्रियानो, बायबलमध्ये सतत धार्मिकाविषयी की तो आपला मार्ग धरून राहील So Bible says that the righteous will hold on to his way, आणि धार्मिकाचे हात निर्मळ असल्यामुळं, and his hands are clean. त्याचे हात कुठल्या पापानं न बरबटलेले असल्यामुळं His hands are out of all the sin. त्याला निर्मळ हाताच्या मनुष्यास अधिक शक्ती प्राप्त होईल. He will receive more and more power. ज्यावेळेस आम्ही देवाचा मार्ग धरून राहतो, When we hold on to the way of the आम्हाला Lord, शक्ती प्राप्त we होते. receive strength. अधिक शक्ती आम्हाला प्राप्त होते. We receive more and more strength. तरुण थकतात, भागतात, The youth might get tired, भरजवानीतील ठेचा खातात, and they might fall. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. But the one who have the faith of Lord might get a new hope. ते गरुडाप्रमाणे पंखानं उंच उडतील. They might fly high. ते धावतील तरी दमणार नाहीत. They might run but won't get tired. ते चालतील तरी थकणार नाही. They'll walk but won't get tired. कारण त्यांनी परमेश्वराची आशा धरलेली आहे. Because they have the hope of the Lord. आणि ती आशा आम्हाला निराश करणार नाही. This hope would not despair us. फक्त आम्हाला चिवट, आमच्यामध्ये चिकाटी असणं गरजेचं आहे. But we need to have determination. आमच्यामध्ये जिद्द असणं गरजेचं आहे. We need to have determination. आमचे गुडघे आम्ही लटपटू देणार नाही. We would not let our knees tremble. आमचे हात आम्ही गळू देणार नाही. We would not let our hands fall कारण down. ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे Because the one whom we have faith on, तो आमची त्रेधा उडू देणार नाही. he would not let us be mocked. येशू म्हणतो की आणि विश्वास ठेवण्याची त्रेधा उडणार नाही. He says that one who has faith on me shall not be mocked. माझ्या मागे तुम्ही या. Walk behind me. मी मार्ग आहे, I am the way. मी सत्य आहे, I am the truth. मी जीवन आहे. I am the life. आणि त्या ख्रिस्तामध्ये आम्ही धार्मिक ठरलेलो आहोत. And we are righteous in Christ. त्या ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आम्हाला नीतिमत्व प्राप्त झालेलं आहे. We have achieved righteousness in the blood of Christ. मग त्या नीतिमत्वाचा मुख्य आम्ही पाहतो गाभा काय त्याच्यामध्ये, आणि तो धरून राहणं, मार्ग धरून राहणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. And it is our responsibility and duty to hold on to the way. म्हणून धार्मिकाविषयी आम्ही पाहतो एक विश्वास देवाने व्यक्त केलेला आहे. So God has given a faith for the righteous. धार्मिक आपला मार्ग धरून राहील. The righteous will hold to his way. आम्ही पाहतो योबाविषयी देवानं विश्वास व्यक्त केला आणि जाहीर केला. त्याला सैतानाला म्हटलं, जा मी तुला त्याला तुझ्या हातामध्ये दिलाय, पण त्याच्या जीवाला काय हात इजा करू नको. God says to Satan that go, I've given Job in your hands, but do not do anything to his soul. माझ्या भावा, माझ्या बहिणी, देव सुद्धा तुमच्याकडे त्याच विश्वासानं पाहत आहे. My brothers and sisters, God is looking at you with the same माझा faith. पुत्र, माझी कन्या माझा मार्ग धरून राहतील. My daughter and my sons will hold on to my त्यांचे ways. हात निर्मळ आहे म्हणून ते अधिक शक्ती प्राप्त करून घेतील. Because their hands are clean, they'll become stronger. ती चिकाटी आमच्यामध्ये असू द्या. We need to have the पुढचं आम्ही determination. पाहूया देवाचं वचन. Next we see योहान कृषी वर्तमान the book of John याचा 15वा अध्याय, त्याचं 9वं वचन. 15:9. जशी पित्याने मजवर प्रीती केली, जशी पित्यानं मजवर प्रीती केली, तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. As the Father loved me, I also have loved you. Abide in me and my love. If you keep my commandments, you will abide in my love.
just as I have kept my Father's commandments and abided in his love. पण देवा प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे, Jesus is saying, जशी पित्यानं माझ्यावर प्रीती केली just as the Father loved me, तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. I have also loved you in the same way. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. Abide in my love. पित्यानं काय प्रीती केलेली आहे? How has God loved us? आमच्यावरचा स्वप्रेमाचं प्रमाण त्याने हे दिले की आम्ही पापी असताना त्याने आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला. He gave his begotten Son for us while we were आणि sinners. येशूने आमच्यावर काय प्रीती केलेली आहे? And how has Jesus loved us? पित्याच्या आज्ञेप्रमाणे तुमच्या माझ्या उद्धारासाठी वधस्तंभावरचं शापित मरण त्यांनी सहन केलेलं आहे. He has borne the painful death on cross for you and me. तो मेला, तो पुरला गेला, पित्याच्या गौरवानं मरणातून तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. He was died, he was buried, he was resurrected on the third day. पित्यानं आणि पुत्रानं आम्हावर अशा रीतीनं प्रेम केलेलं आहे. This is how the Son and the Father have loved us. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. So he says that abide in my love. मग तुम्हावर तशीच मी तुम्हावर प्रीती केली आहे. As I have loved you, तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. abide in my आता love. देवाच्या प्रीतीत राहणं म्हणजे काय आहे? What does it mean to abide in his love? याच्यामध्ये आमचे सातत्य असणं गरजेचं आहे. There must be consistency. ते आम्ही पाहतो रोज आणि रोज आम्ही त्या प्रीतीमध्ये राहणं गरजेचं आहे. We need to be in the faith forever. आणि देवाच्या प्रीतीत राहणं म्हणजे काय आहे? And what does it mean to abide in his love? देवाच्या आज्ञा पाळणं आहे. To obey his कारण commandments. जो मजवर प्रीती करतो Because the one who obeys my तो commandments माझ्या आज्ञा पाळतो. देवाचं वचन आम्हाला सांगतं. will love me, says the word of Lord. प्रभू येशू म्हणतो की तो जो माझ्यावर प्रीती करतो तो माझ्या आज्ञा पाळतो. See, Jesus says that one who loves me will obey my commandments. म्हणून देवानं त्याचा मार्ग, नियमाचा मार्ग मला शिकवलेला आहे. So that is why he has taught us his way. त्याचे नियम मला माहित आहेत. I know his ways. त्याचे विधी मला माहित आहेत. I know his laws. आध्यात्मिक जीवन जगण्याची ठराविक पद्धती देवानं मला शिकवलेली आहे. He has taught me the ways to live a righteous life. आणि त्या शिकवलेल्या नियमाप्रमाणे आम्ही चालणं म्हणजे देवावर प्रीती करणं आहे प्रियानो. And when we walk according to that way, that means that we love Lord. म्हणून रोज त्याच्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. So that is why we need to have मी consistency. नेहमी तुम्हाला सांगतो की आय लव्ह यू जीसस, देवा मी तुझ्यावर प्रीती करतो हे म्हणण्यापेक्षा तुमच्या कृतीतून ती प्रीती दिसणं गरजेचं आहे. You cannot say I love you Jesus, but your acts will show it. आणि म्हणून मी पाहतो की त्याच्या प्रीतीमध्ये राहणं म्हणजे त्याच्या नियमाचं अवलंबन करणं आहे. So being in his love is following his ways. देवाच्या मार्गामध्ये चालणं आहे. Walking in his ways. वचनाप्रमाणे अनुकरण करणं आहे. It is following his word. देवाच्या आज्ञेकडे दुर्लक्ष न करता त्याच्या आज्ञेचं पालन करणं गरजेचं आहे. It is obeying his laws and not ignoring it. त्याच्यामध्ये सातत्य असावं प्रियानो. There should be consistency. आमच्या समोर अनेक मोह येतात. There are so many lusts. आमच्या आणि व्यावहारिक जगामध्ये आम्ही जगत असताना अनेक मोह मनुष्याच्या समोर येत असतो. There are many temptations while we live in the world. प्रियानो पण आम्ही देवाचा मार्ग सोडता कामा नये. But we must not live the way of the Lord. आम्ही त्या मोहाला बळी पडता कामा नये. We must not fall prey to the त्या temptations. क्षणिक लाभासाठी देवाचा मार्ग मी सोडता कामा नये. We must not leave the way of Lord for a few moments. त्या क्षणिक सुखासाठी देवाचा आम्ही पाहतो नियम आम्ही मोडता कामा नये. We must not break his laws for temporary कारण happiness. आम्ही पाहतो देवाच्या नियमाने चालल्यानंतर मला अनंत काळचं स्वास्थ्य आहे प्रियानो. Because we know that there is eternal happiness when we walk आम्हाला by his अनंत ways. काळचा विसावा त्या ठिकाणी आहे प्रियानो. There is eternal peace. आम्ही पाहतो शांत स्थळामध्ये, निर्भय वस्ती स्थानामध्ये देवानं आम्हाला ठेवलेला आहे. We know that God has kept us in a quiet, peaceful place. म्हणून तुमचं आणि माझं काम आहे ख्रिस्ताच्या प्रीतीत राहणं. So it's our duty to be in his love. आणि सर्व आम्ही पाहतो सगळ्यांना माहिती आहे सर्वात मोठा नियम जर काय आहे तो आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं आणि बुद्धीनं प्रीती कर. If we all know the greatest law is that love the Lord with all your heart, mind and soul. आम्ही पाहतो रोमकराचं पत्र The book of Romans, याचा 2रा अध्याय chapter 2, आणि त्याचं 7वं वचन. verse 7. धीराने सत्कर्म करीत राहून जे हा. गौ- धीरानं सत्कर्म करीत राहून जे गौरव जे गौरव, सन्मान व अविनाशिता व अविनाशिता यासाठी खटपट करीतात यासाठी खटपट करतात. त्यास तो सार्वकालिक जीवन देईल. त्यास तो सार्वकालिक जीवन देईल. तो म्हणजे कोण? ज्यानं तुमच्यासाठी माझ्यासाठी रक्त सांडलं, तो आमचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त. Eternal life to those who by patience continues in doing good seek for glory, honor and immortality.
त्या ठिकाणी 6व्या वचनामध्ये मी पाहतो तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ देणारा आहे. In the 6th verse, we see that he is going to give everyone according to their deeds. देवाच्या नियमाप्रमाणे आम्ही चालतो, When we walk according to the ती law, ठराविक पद्धती आम्ही अवलंबितो, when we follow the particular way, म्हणजेच आम्ही एक चांगलं कर्म करतो प्रियानो. we do a good deed. आणि बायबलमध्ये सांगतं की ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ द्यायला त्याच्याजवळ आहे. And Bible says that he will render each one according to their deeds. पुढे बायबलमध्ये सांगतं धार्मिकासाठी, विश्वासासाठी Further, Bible says, धीराने सत्कर्म करीत राहून, 7वं वचन. धीराने सत्कर्म. eternal life to those who by patience हा. धीरानं सत्कर्म करीत राहून जे गौरव, सन्मान व अविनाशता यासाठी खटपट करतात. by patience continuously do in doing good seek for glory, honor and immortality. बा देवानं ते मंडळीला आशीर्वाद दिलेला आहे. God has given this blessing to the church. गौरव त्यानं मंडळीला दिलेला आहे. He's given glory, सन्मान त्यानं मंडळीला दिलेला आहे. he's given honor, अविनाशिता त्यानं दिलेली आहे. he's given them म्हणून immortality. धीरानं सत्कर्म करीत आम्ही राहणं गरजेचं आहे. So we need to do good by patience. त्याच्यामध्ये आम्हाला सातत्य ठेवणं गरजेचं आहे. We need to be consistent. त्याच्यामध्ये आमच्यामध्ये चिकाटी असणं गरजेचं आहे. We need to have in जे determination. गौरव आम्ही पाहतो ते सत्कर्म करीत आम्हाला काय करायचं, जे गौरव, सन्मान आणि अविनाशिता यासाठी आम्हाला खटपट करायची आहे. We need to do good by seeking for glory, honor and immortality. म्हणजे नेटानं आम्हाला प्रयत्न करायचा आहे. We have to go by full speed. चिकाटीनं मला ते करायचं आहे. We have to do it with determination. मला मध्येच ते सोडायचं नाही. I cannot leave it in the आणि middle. जस मी ते करतो प्रियानो, When I do it, त्या सर्वांना मी पाहतो देव सार्वकालिक जीवन देणार आहे. God is going to bless each and every one with an eternal life. आणि आमच्यासाठी महत्वाचं तेच आहे प्रिया. And that's the only important thing for all of जगात us. मला काय मिळालं त्याच्यापेक्षा मला ते वतन देवानं दिले, त्या वतनामध्ये माझा प्रवेश होणं गरजेचं आहे. What I receive in the world is not important, but me entering the inheritance land is important. देवाचं वचन आम्हाला सांगतं ज्यांची नावं सार्वकालिक जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत ते लोक धन्य आहेत. So Lord says that whoever have their names written in the book of the life, they are blessed. वरील मी आणि तुम्हाला वरील गोष्टीसाठी पाचारण केले म्हणून वरील गोष्टी मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. I have called you for the things of above, so strive for it. गलतीकराचं पत्र याचा 6वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन. Galatians 6:9. योग्य ते करावयाचा योग्य ते करावयाचा आपल्याला कधी कंटाळा येऊ नये. आपल्याला कधी कंटाळा येऊ नये. आपण न खचलो तर आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. And let us not grow weary while doing good, for in due season we shall reap, if we do not lose heart. योग्य ते करावयाचा आपल्याला कधी कंटाळा येऊ नये. We must not grow weary of doing good. प्रभूची उपासना करण्याचा कंटाळा येऊ नये. We must not grow weary for praising God. निरंतर प्रार्थना करण्याचा कंटाळा येऊ नये. We must not grow weary for praying. देवाच्या वचनाची घोषणा करण्याचा कंटाळा कधी येऊ नये. We must not grow weary for spreading His gospel. सुवार्ता प्रसार करण्याचा कंटाळा कधी येऊ नये. We must not get weary for spreading the gospel. देवाच्या कामामध्ये आम्ही अतिशय तळमळीनं, अतिशय उतावळेपणानं आम्ही त्याच्यामध्ये सक्रिय राहणं गरजेचं आहे. We need to do His work with full spirit. आणि म्हणून या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं So the Bible says, योग्य ते करावयाचा आपल्याला कधी कंटाळा येऊ देऊ नये. we must not let ourselves grow weary while doing good. कधी कंटाळा येऊ नये प्रियानो. We must not grow weary. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की अनेक लोक अनेक संकल्प करतील. Last time I told you that people will make resolutions. मी आता एवढा तास प्रार्थना करणार, I will pray for these many hours. मी एवढा तास आणि बायबल वाचणार आहे, I will read Bible for these many मी hours. चर्चला रेग्युलर जाणार आहे, I'll go regularly to the चर्चची church. कामं मी वेळेवर करणार आहे. I'll do the work of the church या regularly. सगळ्या गोष्टी संकल्प करणं चांगलं आहे प्रियानो. It is good making resolutions. रोज मी प्रार्थना करणं गरजेचं आहे. It is important to pray daily. 1 तारखेला सुरुवात केली, I prayed on the 1st. 10 तारखेपर्यंत अतिशय व्यवस्थित गाडी चालू असते. We pray properly till the 10th. थोडे थोडे गाडीचा स्पीड कमी होतो. Then the speed reduces. मागच्या दिवस राहू द्या. Forget about the past days. कंटाळा येऊ नये प्रियानो.
We must not grow weary. योग्य ते करावयाचा तुम्हाला कंटाळा येऊ नये. बायबल मला सांगतं निरंतर प्रार्थना करा, निरंतर स्तवन करा. जो अधिक भाषा बोलतो तो स्वतःची उन्नती करतो, आणि उन्नती साधायची असेल तर आम्हाला कंटाळा करून चालणार नाही. Bible says that who speaks in tongues more will make progress more, and we must not let ourselves grow weary for it. म्हणून योग्य काय आहे अयोग्य काय त्याची समज देवाने आम्हाला दिलेली आहे. God has given us an understanding of the good and the bad. जे योग्य ते करावयाचा आपल्याला कधी कंटाळा येऊ नये. We must not grow weary of doing good. आणि न कंटाळा येता जेव्हा स्मृती अतिशय आणि पवित्र आत्म्यानं भरून त्या गोष्टी करतो, And when I do it full of the Spirit, बायबल म्हणतं आपण न खचलो तर यथा काळी आपल्या पदरी पीक पडेल. and the Bible says that if we do not lose heart, we shall reap. खचून जाता कामा नये. We shall not lose heart. खचला की संपला प्रियानो. If we lose heart, we're gone. अनेक प्रसंग येतात आम्ही पाहतो खच्चीकरण करण्याचा, पण आम्ही त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणार नाही. There are many times when we might lose heart, but we must not pay attention. विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पहा, म्हणजे तुमचं मन खचून तुमचा धीर सुटणार नाही असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. Look at the author and the finisher of faith so that you might not lose heart and you might always win. आम्ही खचता कामा नये प्रियानो. Do not lose heart. खचलो की आम्ही काय करू शकत नाही. You cannot do anything if you lose आणि heart. देवाचा आत्मा आम्हाला धैर्याचा, सामर्थ्याचा, अनुशासनाचा आत्मा देवाने आम्हाला दिलेला आहे. And God has given us a spirit of courage and strength. काही दिवसापूर्वी कौन बनेगा करोडपती हे मी पाहत होतो, आणि मी ते पाहतो, मला ते आवडतं, कारण त्याच्यामध्ये काय असतं तुम्हाला सर्वांना माहित आहे. I was watching KB Kaun Banega Karodpati a few days back. आणि त्याच्यामध्ये एक महिला आली होती, There was a lady. आणि रेल्वे ऍक्सिडेंट मध्ये तिचा एक पाय पूर्ण निकामी झाला, कट करावा लागला. She lost her leg आणि in an accident. आणि ती म्हटलं की माझा पाय जरी कट झाला असेल तरी मला एक विशिष्ट गोष्ट करायची आहे. She says that though my leg is cut, I want to do a particular thing. आणि तिने हिमालय सर करण्याची जिद्द बाळगली. And she wanted to climb the Himalaya. अनेक लोकांनी तिला आधी सांगितलं की तू हे करू शकत नाही. There were many people telling her you could not do it. तिचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, They were making her lose her पण hope. ती म्हटली मला ते करायचं आहे, But she said, I wanted to do मी it. ते साध्य करणार आहे. I will achieve it. आणि अतिशय चिकाटीने ते सर्व तिने साध्य केलेलं आहे. And she did it with great determination. आणि तिचे जे शिकवणारे ते आम्ही पाहतो त्याला काय म्हणतात गिर्यारोहण ना, आणि ते शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांनाही तिच्याविषयी आणि तिची जी उमेद पाहून, तिचा आवेश पाहून त्यांनाही हुरूप आलेला होता आपल्या. Even her teacher was greatly amused by seeing her zeal. आणि एक पाय नसलेली ती महिला, ती त्या आणि तरुण मुलगी प्रियानो, आर्टिफिशियल पायाच्या साह्यानं तिने हिमालय सर केलेला आहे. And this young lady climbed the Himalayas with one leg. आम्ही सांगण्याचा उद्देश काय की खचून जाण्यासाठी कदाचित प्रसंग येतील की आम्ही खचावं, पण प्रियानो आम्ही न खचता आम्ही मार्गक्रमण करत पुढे जायचं आहे. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं की धार्मिकाला बहुत संकटातून सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करायचा आहे. We might have many times when we would lose heart, but the word says that the righteous would have to face many troubles. आम्ही पाहतो देवाचे एक दास आहे, त्यांना दोन्ही हात नाही, दोन्ही पाय नाही, पण त्यांचा जो आवेश आहे देवाच्या वचनाची घोषणा करण्याचा प्रियानो, एक नॉर्मल जीवन जगणाऱ्या मनुष्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक तो आहे. हा There's a servant of God and who is more eager than any of us to proclaim the word. देवासाठी जगायची जी चिकाटी त्यांच्यामध्ये आहे. The determination to live for God. मला पाय नाहीत, हात नाही, म्हणून मी देवाला दोष देणार नाही. I do not have hands or legs, but I won't blame God. देवाने या परिस्थितीमध्ये मला जन्माला घातले, त्याच्यामध्ये देवाचा काहीतरी उद्देश आहे आणि तो चांगलाच आहे प्रियानो. हा केवढा दांडगा विश्वास त्या देवाच्या सेवकामध्ये आहे. The purpose why God has made me in this way is good, and this is the faith that you should have in Lord. आणि न खचता देवाच्या वचनाची सेवा ते करत आहे प्रियानो. And he is serving the Lord without losing heart. न खचता देशोदेशी जाऊन देवाच्या वचनाची स्वार्थ ते सांगत आहेत. He is going and proclaiming the word in all the countries. आणि बायबल मला सांगतं आपण न खचलो तर यथा काळी आपल्या पदरी पीक पडेल. And the Bible says that if we do not lose heart, we shall reap. म्हणून प्रियानो योग्य ते करायचं आम्ही कंटाळा करू नये. We must not grow weary to do the right. तिमोथेचं दुसरं पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 14 वचन. 2 Timothy 3:4. 14 वचन. 4:14. वाचा. 2 तिमोथी 3:14. तू ज्या गोष्टी शिकलास तू ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली व ज्याविषयी तुझी खात्री झाली त्या धरून राहा. त्या धरून राहा.
2 Timothy 3:14 we read, "But you must continue in the things which you have learned and be assured of, knowing from whom you have learned them." भाव या ठिकाणी देवाचा दास म्हणत आहे, Here the word of God is telling us, तिमोथेला तो सांगत आहे, he's telling Timothy, तू ज्या गोष्टी शिकलास whatever you have learned, व ज्याविषयी तुझी खात्री झाली you have been assured of, त्या धरून राहा. stay close to it. तू देवाच्या नियमांचा मार्ग शिकलास, You have learned the way of the Lord, त्या शिकवणीची खात्री तुला झालेली आहे, you have been assured of it, त्याविषयी तुला खात्री झालेली आहे, you're assured of it, त्या गोष्टी तू धरून राहा. stay close to it. आता मार्ग सोडू नको. Do not leave your way. तुला शिकवलेलं आहे, You have been taught, तू ते आत्मसात केलेलं आहे, you have accepted it, आता तुझी खात्री झालेली आहे, now you're assured of आता it, ती धरून राहा. hold on to it. सोडू नको. Do not leave it. पूर्ण चिकाटीने ते धरून राहा. Hold on to it with full तो determination. नियमांचा मार्ग तुला शिकवलेला आहे, You've been taught the way of the Lord. त्याच मार्गाने तू चाल. Walk by this way. त्याच मार्गाने तुला चालायचं आहे. You have to walk by this way. तोच मार्ग तुला ध्येयापर्यंत घेऊन जाणार आहे. This way is going to lead you to your goal. तोच मार्ग तुला सार्वकालिक वतन देणार आहे. It's going to give you a everlasting land. तोच मार्ग तुला जीवनाचा मुकुट देणार आहे. This way is going to give you the crown of life. जर जर तू न खचता त्याचं मार्गक्रमण केलंस तर, If you walk by it without losing heart, म्हणून तू शिकलास आता खचून जाऊ नको. now that you've learned, do not lose your तुझी heart. खात्री झाली आता खचून जाऊ नको. You're assured of it, do not lose your तो heart. मार्ग तू धरून राहा. Stay close and hold on. इब्रिकराचं पत्र याचा 12वा अध्याय Hebrews 12, आणि त्याचं पहिलं वचन. first verse. तर मग तर मग आपण आपल्या इतक्या आपण आपल्या इतक्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, साक्षीरूपी मेघानं वेढलेलो आहोत, म्हणून आपणही सर्व दडपण सर्व दडपण व सहज गुंतविणारे पाप टाकून व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धाबेवरून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. धीरानं धावावे. दुसरं वचन, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत असावे. याचकडे पाहत असावे. त्याच पुढे जो आनंद ठेविलेला होता, त्याच पुढे जो आनंद ठेवला होता, त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून त्याच करताने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या आणि देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. उजवीकडे बसला आहे. बसा. Hebrews 12, 1 and 2 we read, "Therefore we also, since we are surrounded by a great cloud of witness, let us lay aside every weight and the sin which so easily ensnares us, and let us run with endurance the race that is set before us, looking unto Jesus, the author and finisher of our faith, who for the joy that was set before him endured the cross, despising the shame, that he sat down at the right hand of the throne of the Lord." पण देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, The word of God is telling us, तर मग आपण आपल्या इतक्या साक्षीरूपी मेघानं वेढिलेले आहोत. now that we are surrounded by the great cloud of witnesses, तुमचं जीवन माझं जीवन कसं आहे, you're in my life, विश्वासणाऱ्या प्रत्येकाचं जीवन कसं आहे, the life of every believer. आम्ही पाहतो खूप साक्षीरूपी मेघानं आम्ही वेढलेले लोक आहोत. We are surrounded by great clouds of witnesses. आमचं जीवन साक्षीमय जीवन आहे. Our life is full of witnesses. आमच्या जीवनामध्ये अद्भुत साक्ष देवानं घडवलेले आहेत. God has given us great testimonies. आणि म्हणून प्रियालो आम्ही पाहतो की देवाचं वचन आम्हाला सांगतो, म्हणून आपण ही सर्व दडपण आणि सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरनं धीरानं धावावं. That is why the word of God says that let us keep aside every weight and the sin which snares us, and let us run with endurance the race that is set before us. म्हणून सर्व दडपण आम्ही टाकून द्यावं. We need to lay aside all the weight. दडपणाखाली आम्ही जीवन जगणार नाही प्रियानो. We do not have to live under any weight. दडपण आमच्यामध्ये भय निर्माण करतं Weight arises the fear in us, आणि देवाचा आत्मा आमच्यामध्ये उत्तेजन निर्माण करतो. and the Spirit of Lord gives us courage. आणि जिथं दडपण आहे And wherever there is weight, तिथं भय आहे, there is fear. आणि जिथं देवाचा आत्मा आहे Wherever the Spirit of the तिथं Lord, मोकळीकता आहे प्रियानो. there is freedom. म्हणून प्रत्येकानं लक्षात ठेवा की तुम्ही दडपणामध्ये नाही, तुम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालत आहात. So everyone keep in mind, you're not walking under any weight but under the guidance of the Lord. म्हणून तुम्ही साक्षीरूपी मेघानं वेढलेले असताना So while you are covered with a cloud of witnesses, तर तुम्ही सर्व दडपण आता टाकून द्या.
Keep away all the weight. सहज गुंतवणारे पाप टाकून तुम्ही द्या The sin which easily ensnares you, keep it away. आणि आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरनं आम्ही धीरानं धावावं. And we need to run with endurance on the race that is set before us. त्या नेमून दिलेल्या मार्गानं तुम्ही मार्गक्रमण करा. You need to walk by the way which is set for you. त्या नेमून दिलेल्या धावेवरनं तुम्ही धीरानं धावा. Walk with slow speed on the way that is set for you. तुमच्यामध्ये धैर्य असणं गरजेचं आहे प्रिया. You need to have endurance. धीर आमचं मन स्थिर करतो प्रियानो. Patience stables our heart. आणि मन जिथं स्थिर आहे And wherever the mind is stable, तिथं ध्येय गाठणं अतिशय सोपं आहे. it is easy to achieve your goal. म्हणून गडबड करू नका, So do not tremble. गोंधळून जाऊ नका. Do not be confused. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला, Walk with the guidance of the Holy Spirit. म्हणजे गोंधळलेली अवस्था तुमची निघून जाईल. So you won't be in a state of आणि confusion. बायबल आम्हाला सांगतं की नेमून दिलेल्या धावेवरनं तुम्ही धीरानं धावावं. And Bible says that you need to walk on the race that is set before you. धीर आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे प्रियानो. We need to have endurance. सावधानतेने आम्ही मार्गक्रमण करावं. We need to do it patiently. आत्म्यानं भरून आम्ही ते मार्गक्रमण करावं. We need to do it with full of spirit. म्हणजे आम्ही सुस्थळी पोहोचणार So आहोत. we reach our destination. पुढचं वचन मी पाहतो पेत्राचं पहिलं पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं 13 वचन. 1 Peter 1:13. यास्तव यास्तव तुम्ही आपल्या मनरूपी कमरा बांधा तुम्ही आपल्या मनरूपी कमरा बांधा आणि सावध राहून आणि सावध राहून येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण होण्याच्या वेळी येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण होण्याच्या वेळेला तुम्हास प्राप्त होणाऱ्या तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. कृपेवर पूर्ण आशा ठेवा. Therefore, gird up the loins of your mind, be sober, and rest your hope fully upon the grace that is brought to you at the revelation of Jesus Christ. ख्रिस्त शिष्या शोभेल असे शोभेचे शील आहे. It is the behavior that would be perfect for the children of God. यास्तव तुम्ही आपल्या मनरूपी कमरा बांधवा So gird up your waist आणि सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. and be sober and rest your full hope on the grace that is brought to you. आणि मूळ बायबल सांगतं की आम्ही त्या कृपेवर पूर्ण आशा ठेवावी. So we need to have all our hope on it. आमच्या मनरूपी कमरा बांधाव्या म्हणजे ती चिकाटी आम्ही धारण करावी. We need to gird up a waist. That means we need to have the determination. आम्ही पाहतो कमरा बांधून का आम्ही पाहतो वाहना घालून आम्हाला तो मार्गक्रमण करायचा आहे. त्याप्रमाणे आम्ही पाहतो मिस्रामधून इस्रायल लोक बाहेर आले. आम्ही पाहतो त्यांना त्या पद्धतीने बाहेर देवानं काढलेलं आहे. We see that we have to gird up a waist and walk as per Lord had told the Israelites to God of कमर Egypt. कसून By girding up our waist, पायात वाहना घालून by आता वाहना म्हणजे चप्पल. by wearing chappals, हातात काठी घेऊन and by carrying a stick. प्रियानो आम्हाला ते मार्गक्रमण करायचे. आता ते वाहना काठी याचा तुम्हाला आध्यात्मिक अर्थ चांगला माहित आहे. Now you know the spiritual meaning of all of it better. यास्त तुम्ही आपल्या मनरूपी कमरा बांधा So gird up your waist, आणि सावध राहा. be mindful. सैतान कुणाला खावं कुणाला गिळावं यासाठी टपून बसलेला आहे. The Satan is waiting to eat and swallow people. आम्ही सावध राहावं प्रियानो. We need to be mindful. आम्ही जागृत असावं We need to be attentive. आणि ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. And have full faith that is brought to you at the revelation of Jesus Christ. आणि सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की आशा देवावरची आशा आम्हाला निराश करत नाही. And I told you at the beginning that hope in the Lord does not put us in any despair. आणि शेवटचं वचन प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि त्याचा 11 वचन. Revelation 3:11. मी लवकर येतो. मी लवकर येतो. कोणी तुझा मुकुट घेऊ नये म्हणून. कोणी तुझा मुकुट घेऊ नये म्हणून. जे तुझे आहे जे तुझे आहे ते दृढ धरून राहा. तुझे दृढ धरून राहा. Behold, I am coming quickly. Hold fast what you have, that no one may take your crown. येशू म्हणतो मी काय लवकर येतोय. आमेन म्हणूया जोरात. Jesus says that I'm coming quickly. मी लवकर येतो. I am coming quickly. म्हणून कोणी तुझा मुकुट घेऊ नये म्हणून जे तुझे आहे ते दृढ धरून ठेव. So hold fast to whatever you have, so that no one may take your crown. जे तुझं आहे ते दृढ धरून ठेव. Hold on to what is yours. जो मार्ग देवाने तुला शिकवलाय तो दृढ धरून ठेव. Walk by the faith and hold it tight. दृढ निश्चयानं प्रभूच्या चरणाला बिलगून तू राहा. प्रभूला बिलगून तू राहा.
Stay close to the Lord. आणि म्हणून बायबल सांगतं की दृढ निश्चय त्या ठिकाणी तुझं असणं गरजेचं आहे. And that is why Bible says that you need to be assured of it. दृढ धरून जे तुझं आहे ते दृढ धरून राहा. You need to hold fast to what you कारण have, मी लवकर येत आहे. because I'm coming quickly. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त येईल प्रियानो. And when Jesus comes, आम्ही त्याच्या विश्वासामध्ये आढळणं गरजेचं आहे. we need to be there in His आम्ही faith. पूर्ण तयारी केलेल्या अवस्थेमध्ये आढळणं गरजेचं आहे. We need to be all ready. आणि त्यासाठी आमच्यामध्ये चिकाटी असावी. So we need to have determination. सातत्य आम्ही ठेवावं. We need to have consistency. प्रभूला आम्ही दृढ निश्चयानं बिलगून राहावं. We need to stay close to God with आणि determination. नियमांचा जो मार्ग त्यांनी मला शिकवलेला आहे, And the way of Lord that He's taught us, आध्यात्मिक जीवनाचा जो आणि ठराविक पद्धत त्यांनी मला शिकवलेली आहे, the way that He has taught us for a spiritual life, तो मार्ग मी तो नियम मी धरून राहावा I need to stay close to that किंवा law. त्या नियमाप्रमाणे मी चालावं. I need to hold on and walk by it. तो मार्ग त्यांनी समृद्धीमय केलेला आहे. He's made the way prosperous. हे वर्ष त्यांनी भूषित केलेलं आहे. He's given us this year. ते प्रसादाचं वर्ष आहे. It is full of ते abundance. कृपेचं वर्ष आहे. It is full of grace. आणि हेच वर्ष असं नाही प्रियानो, And not only this, तुमच्या आयुष्यात येणारं प्रत्येक वर्ष, every year that comes in your life, तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस, every day that comes in your life, रोजचा दिवस तुमच्यासाठी नवीन आहे. every day is a new day. त्याच उल्हासानं त्याच आवेशानं त्या नवीन वर्षाचं स्वागत, नवीन दिवसाचं स्वागत करा. With the same excitement, welcome every single आणि day. देवाच्या नियमांकडे पूर्ण लक्ष लावा. And pay all your attention to the laws of the Lord. स्वातंत्र्याच्या नियमाकडे पूर्ण लक्ष लावून By paying all attention to the ways of the Lord, आम्हाला त्या मार्गावरनं शेवटपर्यंत जायचं आहे प्रिया. we need to reach the end point. म्हणून आम्ही त्या नियमांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. So we need to pay attention to it. रोज आणि रोज लक्ष देणं गरजेचं We आहे. need to pay attention every day. देवानं तो मार्ग समृद्धीमय केलेला आहे God has blessed the way, आणि तुम्ही पूर्ण चिकाटीनं त्याच्यावरनं चालाल, and when you walk with all determination, तुमचं जीवन देव समृद्धीमय करणार. God is going to fill your life with abundance. समृद्धी तुमच्यामध्ये असणार. There's going to be prosperity. संपन्नता तुमच्यामध्ये असणार There's going आहे. to be abundance. आशीर्वाद तुम्हाला असणार आहे. You're going to receive आणि blessings. आशीर्वाद म्हणजे काय? And what does blessing mean? आशीर्वाद म्हणजे सार्वकालिक जीवन आहे. Blessings are eternal life. येणारा तो येईल, विलंब करणार नाही, माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. The one who has to come will come, and my just shall live by faith. येशू म्हणतो मी लवकर येत आहे. Jesus says, I'm coming soon. जागृत राहा. Stay vigilant. जे तुझं आहे ते दृढ धरून राहा. Hold on to what is yours. आम्ही ते दृढ धरून राहावे. We need to hold on. सोडायचं नाही. Do not leave it. न सोडता आम्हाला त्या मार्गावरनं चालायचं आहे. We need to walk on it. निश्चितच तुमचा जीवनाचा मुकुट देव तुम्हाला देणार आहे. Surely God is going to bless you with the crown. पौल म्हणतो तो वेळ मलाच नाही तर त्याचं दुसऱ्यानं ज्यांना ज्यांना प्रिय आहे त्या प्रत्येकाला तो प्राप्त होणार आहे. Paul says that not only me, but everyone who loves the second coming is going to receive आणि it. तुम्हाला आणि मला त्याचं येणं जर दुसरं येणं प्रिय आहे तर प्रियानो आम्ही त्याच्या मार्गामध्ये आनंदानं चालणार आहोत. If the second coming is important for us, we need to walk happily on it. त्याच्या नियमाच्या मार्गामध्ये आम्ही आनंदानं चालणार आहोत. We need to walk happily on His way. निश्चितच तो मुकुट देव आम्हाला देणार आहे. Surely God is going to give us the crown. देवाची कृपा तुमच्या बरोबर आहे. May the grace of God be with you. निश्चितच या मार्गाने चालण्यासाठी देव तुम्हाला कृपा पुरवणार आहे. God is going to give you grace to walk on His way. यस आपल्या जागेवर पण उठून Let us बरोबर stand in our places. आपल्या अंतःकरण देवाच्या स्वाधीन आपण करूयात. हालेलुया. Blessed be the name of the Lord. We worship you, Jesus. Hallelujah. आपलं मुख आपण उघडूयात. कोणाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रत्येकानं सत्याच्या ज्ञानाप्रत पोहोचावं ही देवाची इच्छा आहे. देवाला म्हणूया, देवा तुझ्या ज्ञानानं मला भर. तू मला शिकव माझ्या देवा. तुझं वचन माझ्या मार्गावर प्रकाश त्या पावला करतात. तुझं वचन धरून राहण्याची कृपा मला पुरव. ते वचन अनुकरणात आणण्याची कृपा मला पुरव. देवाचं वचन आम्हाला सांगतं, येशू म्हणतो, जशी पित्यानं माझ्यावर प्रीती केली तशी मी तुमच्यावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. देवाच्या प्रीतीत राहणं म्हणजे त्या मोठ्या नियमाचं
पूर्णत्व आहे. पालन करणं, मोठ्या आज्ञेचं पालन करणं आहे. आज प्रभूजवळ आपण मागूया, देवा तुझ्या वचनामध्ये गडून जाण्याची कृपा आम्हाला पुरव. त्या शास्त्रामध्ये, तुझ्या शास्त्रामध्ये माझं मन रमू देत माझ्या देवा. त्या वचनाचं अहोरात्र मनन करण्याची कृपा मला पुरव माझ्या देवा. कारण ते वचनच देवाच्या नियमांच्या मार्गात चालण्यासाठी आम्हाला बळ पुरवणार आहे. देवानं तो मार्ग आम्हाला शिकवलेला. त्या प्रभूला आपण धन्यवाद देऊयात. हालेलुया. Blessed be the name of the Lord. We worship you, Lord Jesus. स्तुतीस पात्र आमच्या देवा, आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या वचनांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. जो आमच्यासाठी खरा आहार मानना आहे, त्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Hallelujah. Blessed be the name of the Lord. We worship you, Lord. आम्ही खचून जाऊ नये देवा. आमच्यामध्ये तो धीर उत्पन्न कर. पवित्र आत्म्याच्या पूर्ण प्रेरणेने चालण्याची कृपा तू आम्हाला पुरव. तुझं आणि तुझंच गौरव होऊ दे. हालेलुया. Blessed be the name of the Lord. We worship you, Jesus. Hallelujah. देवाचं सानिध्य आपल्यामध्ये असताना आज बंधू मकासरे आपल्याला प्रार्थनेमध्ये चालवतो. सिस्टर सुनीता आज प्रार्थना. परमेश्वर चांगला आहे सण तुझ्या दयेने, तुझ्या कृपेने या नवीन वर्षाच्या नवीन आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुझ्या सानिध्यामध्ये तू आम्हा प्रत्येकाला एकवटलंस. तुझी प्रभू आराधना, तुझी भक्ती करण्याची सुसंधी तू आम्हा प्रत्येकाला लाभू दिलीस. त्याबद्दल आमच्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझं वचन सांगतं आमचे वर्ष पालटतात, परंतु तू मात्र कायम तसाच राहतोस. तू कधीही न बदलणारा देव आहेस राजा. तू काल, आज आणि युगानुयुग सारखाच असणारा परमेश्वर आहेस राजा. आणि प्रभू आम्हा प्रत्येकाला युगाच्या समाप्तीपर्यंत आमच्यासोबत राहण्याचं अभिवचन तू दिलेलं आहेस. त्याबद्दल आमच्या नावाला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. आणि म्हणूनच कितीही बिकट परिस्थिती आली, पृथ्वी उलथीपालथी झाली, तरी न भीता प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनामध्ये टिकून राहण्याची कृपा तो आम्हा प्रत्येकाला पुरव, अशाकडे मी आग्रहाची प्रार्थना करते. जे वचन आज तू आमच्याशी बोललेलं आहेस माझ्या राजा, ते वचन आम्ही शेवटपर्यंत दृढ धरून ठेवावं, त्या वचनाप्रमाणे आम्ही मार्गक्रमण करावं. म्हणून ह्या नवीन वर्षामध्ये तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर, अशाकडे मी आग्रहाची प्रार्थना करते पवित्र परमेश्वरा. हे प्रभू परमेश्वरा, तुझं वचन हे खरं खाद्य आहे बाप्पा. त्या वचनाद्वारे आमचं पोषण होतं पवित्र परमेश्वरा. आणि म्हणूनच ते वचन नियमितपणे आम्ही सेवन करावं प्रभू परमेश्वरा. ते वचन आम्ही आमच्या स्वतःला लागू करून घ्यावं, म्हणून तो आम्हा सर्वांचं सहाय्य कर. यावेळेस आम्ही आमची संपूर्ण मंडळीची स्वाधीन करतो माझ्या राजा. जरी आम्ही दूर असलो प्रभूजी, तरी तू प्रत्येकाची काळजी घेतायस, तू प्रत्येकाची भेट घेतायस प्रभू. तू सर्वांसोबत आहेस, त्याबद्दल आम्ही नावाला धन्यवाद देतो. प्रत्येक लहान थोर व्यक्तीला तू आपल्या हातामध्ये घे. या नवीन वर्षामध्ये तुझ्या इच्छेनुसार चालण्यासाठी, तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालण्यासाठी तू प्रत्येकाला तुझी कृपा पुरव. तू प्रत्येकाचं सहाय्य कर माझ्या राजा. प्रत्येकाची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या नावात मोठ्या गौरवाने पूर्ण होऊ देत, अशाकडे मी आग्रहाची प्रार्थना करते. तुझ्यामध्ये आनंदी समाधानी जीवन जगण्यासाठी तू प्रत्येकाचं सहाय्य कर. आजचं आमचं एकत्र मिळणं तू आशीर्वादित केलंस. तुझ्या वचनाद्वारे तू आमची भेट घेतलीस, तू आमची आत्मिक उन्नती केलीस पवित्र परमेश्वरा. आमचे आत्मिक नेत्र तू उघडलेस, त्याबद्दल मी नावाला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते. येथून पुढल्या सर्व वेळेत आम्ही तुझ्या हाती पडतो प्रभू परमेश्वरा. तुझी दया, तुझी कृपा सदैव आमच्या बरोबर आहे, त्याबद्दल तुला धन्यवाद देत सर्व प्रार्थना विनंती येशू तारणारा याच्या नावात केली, म्हणून तू ऐक पित्या. आमेन. आमेन. बसून घेऊया. प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्याने आम्हाला या ठिकाणी केलेलं आहे. तसंच घरामधून जे उपासना बघत आहेत आणि आराधनेमध्ये सहभागी झालेले आहेत, त्या सर्वांचं देखील आम्ही स्वागत करत आहोत.
परमेश्वर चांगला आहे. त्याने आराधनेतले आशीर्वाद आम्हाला दिले. तसेच सुंदरशा वचनाद्वारे त्यांनी आमची आज भेट घेतलेली आहे. सर्व गौरव आमच्या देवाला असो. त्यावेळी आपली दशांश आणि दानार्पण आपण अर्पण करणार आहोत. जे घरामध्ये आहेत त्यांनी देखील आपला दशांश बाजूला ठेवायचा आहे आणि जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तुम्ही या ठिकाणी जमा करू शकता. यावेळी प्रवीण दानार्पण घेतो. हमेशा आनंद है मुझे यीशु देता है, हमेशा आनंद है मुझे यीशु देता है। आओ मिलकर उसकी स्तुति करें हम, आओ मिलकर उसकी स्तुति करें हम। हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद। अपने पंखों तले मुझको छुपाकर संभालता रहेगा, उसका वचन है आत्मा की तलवार, मार्ग वही है। अपने पंखों तले मुझको छुपाकर संभालता रहेगा, उसका वचन है आत्मा की तलवार, मार्ग वही है। हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद, हालेलुया हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है। प्रत्येक रविवारी आहे तुम्ही सायंकाळी 5 वाजता आणि कोल्हापूर रोड या ठिकाणी करण्याचे योजना आहे. तरी हा विवाह होऊ नये याचे योग्य कायदेशीर कारण कोणास माहीत असल्यास ते विवाहापूर्वी लेखी स्वरूपात मंडळीच्या पालकांकडे द्यावे. विवाह घोषणेची ही दुसरी वेळ आहे. ही विवाह घोषणा किलोह चर्च मेंबरच्या माहितीसाठी. त्यावेळी आपण नतमस्तक होऊ. या दानार्पणासाठी परमेश्वराने आपल्याला इथवर चालवलं. सर्वांसाठी वानखेडे प्रार्थना करतील. हालेलुया. स्वर्गीय पित्या, येशूच्या नावात तुझ्या चरणाजवळ येता या वेळेबद्दल समयाबद्दल आभार मानते. तुझ्या पवित्र मंदिरात घेऊन आलास माझ्या, स्तुतिस्तवन करण्याची संधी दिली, आभार मानते. सुंदरशा वचनाद्वारे भेट घेतलीस माझ्या राजा. प्रभू येशू, आमच्या नाकपे श्वास आहे तोपर्यंत माझ्या तुझ्या वचनानुसार जगण्यासाठी विशेष तुझी दया कृपा पुरव. पवित्र आत्मा, तू आमचं मार्गदर्शन कर माझ्या राजा. आणि या सर्व गोष्टीमध्ये सातत्य असू दे माझ्या राजा. दृढ विश्वास असू दे. तुझ्यावरचा विश्वास वाढव माझ्या राजा. परिस्थिती येईल जाईल माझ्या राजा, पण आम्ही खचून जाऊ नये, तर विश्वासात आम्ही भक्कम व्हावं माझ्या राजा. म्हणून तू आमचं सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रभू येशू, जे काही दान टाकलं आहे माझ्या राजा ते आशीर्वादित कर माझ्या राजा. आणि याचा वापर तुझ्या राज्याच्या वाढीसाठी होऊ दे, असं तुझ्या दयेने आणि कृपेने होऊ दे माझ्या राजा. सर्व गौरव मान सन्मान तुलाच देत प्रार्थना विनंती येशूच्या नावात केली म्हणतो ऐक पित्या, आमेन. यस, आपल्या जागेवर आपण उठून उभं राहूयात. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना म्हणूयात आणि त्यानंतर आशीर्वाद घेऊयात. हालेलुया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसं आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत नकोस,
तर आम्हास वाईटापासून सोडियो, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन आमेन. आता सर्व समर्थ देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा प्रत्येकाबरोबर, जगातील सर्व त्याच्या प्रिय जनांबरोबर आत्ता आणि सदा सर्व काळ असो. आमेन